आणि ते बरेचदा आलं, सुरुवातीपासून आलं, ते म्हणजे रुपाली चाकणकर यांचा जो ऑलरेडी एक राजकीय राजीनामा होऊन गेलेला आहे ह्या केसमुळे. त्यात एक माहिती ऑलरेडी आहे की शिर्डीमध्ये रुपाली चाकणकर यांनी दखल दिली होती जेव्हा खरातच्या विरोधात तक्रार आली होती. तेव्हा आपण जेव्हा खरातला अटक केली तेव्हा त्यांचा काही दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला का? तुम्हाला कुठला फोन आला का? खरं सांगायचं तर मला कुठलाही कोणाचाही फोन आला नाही आणि दबाव टाकण्याचा तर प्रश्नच नाही. पण अशा प्रकारचा कुठलाही काही मदत करा किंवा अशा प्रकारचा कुठलाही फोन नाशिक शहर पोलीस आणि आयुक्त म्हणून मला आला नाही. त्यांना रुपाली चाकणकरांना सह आरोपी करा अशा पद्धतीचे सुद्धा मागणी बऱ्याच काळापासून होते. तर ते तुम्हाला सुरुवातीला करावं असं काही तुमच्याकडे डेटा किंवा माहिती नव्हती का? म्हणजे त्यांना सह आरोपी करा ही मागणी जरी असली तरी सध्याची परिस्थिती काय आहे, त्या सह आरोपी होऊ शकतात का? आमच्याकडे जी केस होती, आमची जी कंप्लेनंट होती, तर त्या कंप्लेनंटचा जो काही आम्ही फिर्याद घेतली आणि पुढची कारवाई केली तर त्याच्यामध्ये कुठल्याही पॉलिटिकल व्यक्तीचा कुठे सहभाग किंवा प्रेशर किंवा अशा प्रकारचं कुठे आम्हाला आलेलं नव्हतं. आणि आम्ही ती कारवाई केली, आम्ही आरोपीला अटक केली आणि त्याच्यानंतर मग हे सगळ्या गोष्टी आम्हालाही समजत गेल्या की काही शिर्डीला अशा काही गोष्टी पुढे आलेल्या आहेत किंवा इतर ठिकाणी आलेल्या आहेत. तर आमच्या जो काही तपास होता त्याच्यामध्ये आम्हाला ही गोष्ट आली नाही, कारण कदाचित आमच्या केसमध्ये ते झालं नाही. पण इतरत्र काय झालेलं आहे, कुठे काही इलिगल काही झालेलं आहे किंवा क्राईम झालेलं आहे, तर मला वाटतं ते सर्व गुन्हे जे आहेत ते विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात आले आणि दे विल गो व्हेरी डीप इन टू इट. म्हणजे पुढे मागे जर असं असेल तर त्याचा सोक्षमोक्ष लागेलच 100%. अच्छा. खरं तर प्रत्येक FIR मध्ये महिलांनी असं म्हटलेलं आहे, म्हणजे खास महिलांचे जे FIR आहेत त्याच्यामध्ये की अमुक खरातनं आम्हाला सांगितलं आणि ते तसं झालं. तर कुठंतरी त्याला ज्योतिषशास्त्र येत होतं अशी त्यांची जी भावना आहे किंवा त्याला येत होतं, त्यांनी असा काहीतरी अभ्यास केला, असं काही तुम्हाला समोर आलंय का? आतापर्यंत ज्या फिर्यादी आहेत त्याच्यामध्ये स्पेसिफिक त्यांनी असं काहीतरी सांगितलं आणि ते 100% खरं झालं अशा प्रकारचं कुठलं फिर्यादीत नाहीये. आणि जनरल काही गोष्टी असतात, म्हणजे आता आपण एखादी महिला किंवा पुरुष गेला तर तुम्ही फार मेहनत करता पण तुमच्या मेहनतीचं चीज होत नाही. आता हे कोणालाही सांगितलं तरी ते खरं वाटतं. आता एखादा पोलीस ऑफिसर गेला की तुम्ही फार तुमचा मेहनत असते पण तेवढं फळ मिळत नाही, हे लगेच सगळ्यांना क्लिक होऊन जातं. आणि त्याला एवढं जर ज्योतिष येत असतं तर मग त्यांनी स्वतःचं भविष्य पण त्याला समजलं असतं की जे आता आपण बघताय. बरोबर. त्याला ह्यामध्ये कोणी सहकार्य करत होतं का? अनेक त्याच्याबरोबरचे सहकारी किंवा त्याच्याबरोबर असणारे जे लोक आहेत की ज्यांनी त्यांच्याबरोबर प्रॉपर्टीज घेतल्या किंवा त्यांच्याबरोबर वेळोवेळी असायचे, तर ह्या सर्वांची नावं वगैरे जी आहेत किंवा जी यादी वगैरे आहे. पण त्यांचा ह्या सर्व गुन्ह्यांमध्ये विशेष करून महिला संदर्भात किंवा इतर एक एक्स्टॉर्शनचाही गुन्हा दाखल झालेला आहे, तर ह्याच्यामध्ये किती सहभाग आहे तर ते तपासून बघण्याचं काम आता चालू आहे. त्याच जे FIR आहेत त्यामध्ये मला वाटतं बऱ्याच महिलांनी हे सुद्धा सांगितलं की तो सुरुवातीला त्यांना एक पाणी प्यायला देत होता आणि ते पाणी असं कडवट, खारट किंवा बेचव असं वेगवेगळं डिस्क्रिप्शन आहे. तर ते एक्झॅक्टली पाणी काय होतं त्याचा काही तपास आपण लावलाय का? ते आता आपण जर तो एक जो आमच्या तपासादरम्यान आमच्याकडे एक व्हिडिओ आला तर त्याच्यामध्ये तो त्या व्हिडिओमध्ये लघुशंका करताना दिसतोय. सो ही इज युरिनेटिंग इन द कप आणि तेच तो प्यायला देतोय अशा प्रकारचं दिसतं. आणि त्याच्यामध्ये तो काही ड्रग्ज मिक्स करत असेल किंवा इतर काही गुंगीची औषधं मिक्स करत असतील तर त्याच्यामध्ये पुढील तपासात ते येईल. पण बेसिकली तो लोकांना आपली जी युरिन आहे तर तो पाजायचा. बापरे. हे त्यांनी मान्य केलंय का चौकशीमध्ये की मी असं करत होतो म्हणून? मान्य केलेलं आहे, कारण ते एक पूजा विधीचा एक भाग आहे अशा प्रकारचं त्याचं म्हणणं होतं. अरे बापरे. म्हणजे तो जे काही करत होता ते सगळं विधीचा भाग आहे असं त्याचं म्हणणं आहे? म्हणजे महिलांबरोबरही जे करत होता ते विधीचाच भाग आहे असं त्याचं म्हणणं आहे? म्हणजे तो स्वतः कन्व्हिन्स्ड आहे की म्हणजे त्याच्या डोक्यात असा फरक आहे की तो फक्त एक क्रिमिनल आहे जो आता ही पळवाट घेतोय? नाही, मला वाटते की फक्त क्रिमिनल पण नाही, ही एक विकृती आहे. एक विकृत क्रिमिनल असतात काही जण, तर हे विकृत क्रिमिनल जे असतात हे अशा प्रकारे
काहीतरी त्यांचे बिहेवियर असतं आणि एखाद्या विकृत क्रिमिनलला जर एका मोठा थोडासा हॉरायझन लँडस्केप मिळाला तर तो मग अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर हे सर्व करतो. तर बेसिकली हे एक क्राईम आहे, क्रिमिनल आहे आणि विकृती पण आहे. काही महिलांनी तक्रार अशी सुद्धा